एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। नमस्कार, मी खंडू बनसोडे, लघुजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष, शुक्रवारपेठ समाचार चौक मधला मांगवडा सोलापूर। समाचार चौक येथे ही जी पार्किंग तुम्हाला दिसत आहे त्या पार्किंगचा भुई गल्ली, ढोर गल्ली, मांग गल्ली, बागवान गल्ली, साळे गल्ली ह्या 4 गल्लीला ह्या पार्किंगचा त्रास होत आहे। ही पार्किंग दमदाटी करून इथं गाड्या लावल्या जातात आणि आम्हाला फिरायला किंवा आमची फॅमिली दवाखाना असते किंवा इतर कुठल्या गोष्टी असतात, शाळा असते, त्यामध्ये ही इतर लोक येऊन या ठिकाणी पार्किंग केली जाते। ह्यांना कुठल्या प्रकारच्या दंडात्मक आरटीओ कडून कारवाई होत नाही। त्याचं कारण काय? आणि आरटीओला पैसे देतात का महापालिकेला पैसे देतात हे आम्हाला काय माहीत नाही, अद्यापपर्यंत कळलं नाही। या ठिकाणी टांगा स्टॉप होता, ती टांगा स्टॉपचा आम्हाला त्रास होत होता आणि रिक्षा स्टॉप जी आहे ती रिक्षा स्टॉप पण ह्याचा पण त्रास आम्हाला थोडाफार होत आहे। आणि आम्ही माणुसकीच्या नात्यानं राहू दे, आपले लोक आहेत म्हणून आम्ही काय करतो, सोडून देतो ती गोष्ट। त्याच पद्धतीनं ही जी पार्किंग दिसत आहे ही उद्यापर्यंत पार्किंग आम्हाला दिसली नाही पाहिजे। येणाऱ्या 1 तारखेच्या अण्णाभाऊसाठी जयंतीनिमित्त आज या भागातील आपले मातंग समाज लघु शक्ती सेनेचे नेते खंडू बनसोडे, अनिल बनसोडे यांनी ह्या पार्किंगचा एकंदरीत त्रास आत्ता आपल्या बैठच्या माध्यमातून सांगितला। स्थानिकांची एकच दुसरी गाडी असते, 4-4, 5-5 दिवस ह्या ठिकाणी गाडी पार्किंग करतात। गाडीवरती गाडीचा नंबर नसते, गाडी कुणाची आम्हाला माहीत नसते। एक दिवशी जर मुंबई पाशिंगची खाली गाडी डीपी खाली आग लागला, गाडीचा मालक उडकला तर 7-8 तास गाडीचा मालक मिळाला, गाडीचा मालक होता अक्कलकोटला आणि घ्याची गाडी होती इथं। शेवटीला इथल्या स्थानिक राहणाऱ्या लोकांच्या जीवाला त्या गाडीपासून धोका आहे। जर गाडी उडली CNGची आणि जर गाडी टाकी बट झाली तर इथल्या स्थानिक लोकांच्या जीविताला मोठा धोका आहे। आणि ह्या ठिकाणी पहिले इथल्या स्थानिक 4 गाड्या होत्या, त्या मुतारीपासून डिलक्स टेलरपर्यंत एक 50 गाड्या कंटिन्यू पार्किंग, एक गाडी 4-4 दिवस असते। त्यात बेकरीची गाडी आहे, 4-4 दिवस जागेवरून गाडी आली ना, गाडी तिथे कुठलं जर पेशंट आलं, घरी पाहुणाला, शाळेतून रिक्षात विद्यार्थी जरी आला तर त्याला वळवून आणावं लागते। बरोबर, ही अशी परिस्थिती आहे। आतमध्ये लाकडाचे तुरटीचे घर आहेत, जर एखाद्या वेळेस कुठली मोठी आग लागली तर अग्निशामकचा बंब देखील येत नाही। म्हणजे अशी अवस्था ह्या भागाची केलेली आहे। ज्याची गाडी आहे त्यांनी आपल्या दुकान पुढं, ऑफिस पुढं, घरापुढं लावा, ठीक आहे। इथले स्थानिक लोकांच्या गाड्या ज्या 2-4 रस्त्याला लावू दे, त्याची अडचण नाही। पण अख्खा चौक एक 100 गाड्यांनी व्यापला आहे। इथं मनोरमा बँक आहे, त्यांच्या येणाऱ्या ग्राहकाच्या गाड्या असतात, समोर बेदचं हॉस्पिटल आहे, इथं बाकी गुप्ते हॉटेल आहे, जगदलचं प्रेस आहे। इथल्या स्थानिक लोकांना येणाऱ्या लाभाला गाडी नसते, जेणेकरून कमर्शियल पार्किंग तशी अवस्था आहे समाचार चौकाला आलेली आहे। येणाऱ्या 1-2 दिवसात योग्य ती पद्धतीची कारवाई करून प्रत्येक 4 व्हीलरला या ट्रॅफिक पोलिसच्या माध्यमातून जामर लावून दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी विनंती प्रशासनाला करतो।